भीषण पाणी टंचाईच्या काळात शासकीय पाणी पुरवठा योजनेच्या जलवाहिनीतून पाण्याची चोरी करून ते पाणी आपल्या शेतासाठी वापरल्याची घटना उघडकीस आली आहे. जामनेर तालुक्यातील नाचनखेडे व जोगलखेडे या गावांना पाणी पुरवठा करणारी जलवाहिनी जमिनीत 4 फूट खाली खोदलेली आहे. या जलवाहिनीला जमिनीखाली खोदून लाखोली शिवारातील शेतकऱ्याने PVC पाईपलाईन कट करून या पाण्याची चोरी केली आहे. हा पाणी चोरीचा प्रकार 18 फेब्रुवारी 2026 ते 18 मे 2026 या कालावधीत घडला आहे. चोरी केलेल्या पाण्याची अंदाजे किंमत 2,07,000 इतकी आहे आणि कट केलेल्या पाईपाची नुकसानीची किंमत 2,000 असल्याने या शेतकऱ्याने अंदाजे 2,09,000चे शासनाचे नुकसान केले आहे. या प्रकरणी जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा उपविभागाचे कनिष्ठ अभियंता जितेंद्र चौधरी यांनी पहूर पोलीस ठाण्यात 20 मे रोजी तक्रार दाखल केली आहे. तसे पाहिले तर 3 महिने ही पाण्याची चोरी होत असताना जिल्हा परिषदेचा ग्रामीण पाणी पुरवठा विभाग काय करत होता असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. गेल्या 3 महिन्यात या शेतकऱ्याने किती पाणी चोरले असेल आणि ग्रामस्थांना पाण्यापासून वंचित ठेवले असेल याचा अंदाज न केलेला बरा. सध्या जामनेर तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाणी टंचाई जाणवत आहे. 2 गावांना तर टँकरने पाणी पुरवठा करावा लागत आहे. अशा बिकट परिस्थितीत जर कोणी पाण्याची चोरी करत असेल तर त्याला काय म्हणावे आणि याकडे दुर्लक्ष करणाऱ्या यंत्रणेला देखील काय म्हणावे हे कळत नाही. जामनेर तालुक्यातील सध्या धरणांमध्ये अल्प पाणी साठा आहे. जो काही पाणी साठा आहे तो पिण्यासाठी राखीव ठेवला असल्याने बरेचसे शेतकरी पाईपलाईनद्वारे आपल्या शेतीत पाणी पुरवठा करून घेतात असे पाहण्यात आले आहे. प्रशासनाने पाणी टंचाई काळात तरी याकडे लक्ष दिले पाहिजे अशी मागणी होत आहे. जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा